गोलवाडापाचा बॉल पुश केलाय, डिफेंड केलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. उत्तम यांना आपण पाहतोय मन फ्रॉम माळुंग्याचा खेळाडू सध्याच्या घडीला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती प्रमोद चव्हाण स्ट्रायकिंग एंड वरती पुण्याचा हा खेळाडू. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, मिस टाइम आहे, फटका इथे फसलाय. वॅकेंट एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चित जात आहे 4 या आकड्यावरती. 4 ऑन दी बोर्ड, 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न दरम्यान आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 5 ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. पाचच्या आकड्यावरती धावसंख्या दरम्यान षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. संयम इथे दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. संयमाने बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. स्विच हिटचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 5 या आकड्यावरती धावसंख्या 5 ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. सजन कासोटे यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले आहेत. पहिल्या षटकाचा केस संपलाय. धावसंख्येचं टोटल निश्चितच 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 संपलाय, 5 धावा धावफलकावरती. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक चेक. हॅलो चेक. हॅलो. त्याचबरोबर खूप असे युवा नेते अर्थातच आदरणीय सन्मान्य बबलू पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सरचे स्वागत मी आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. इथे स्वागत बबलू पाटील सरांचं षटकाराने केलंय. प्रमोद चव्हाणच्या पाठ पडून आला हा मोठा धमाका. बिग ब्लास्ट, बिग हिट सिक्सर. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 11 या आकड्यावरती. एक्स्ट्रा काय बसला, कव्हर ड्राईव्हचा फटका, लाजस फटका इथे पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, चौकार. पंधरा या आकड्यावरती धावफलक. 15 ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एक षटकार आणि एक चौकार नितीन शिंदे यांच्या विरोधात आलाय. वळवला बॉलला, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला टर्न झाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला, टप्पा पडला, त्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदलला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 15 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला स्थिरावलाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
बागफुटला गेले डेलिकट टच पॉइंटचा क्षेत्ररक्षक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. नाही माघारी परतावा लागते. निश्चितच विकेट आली आहे पण कुठेतरी पाहिलं तर सजन कासोटे माघारी परतत असताना पाहायला मिळतात. धक्का क्रमांक पहिला इथे बसलाय. सजन कासोटेची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातला विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अर्थातच गजानन गुरव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फ्लिक ऑफ द रेस मनगडाच्या सहाय्याने फटका धावा मिळतात त्याच्या गजानन गुरवच्या पाठवून ब्रँडेड चौकार. फ्लिक ऑफ द रेस्ट मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न करत असताना 4 धाव्यांची मोहर लगावलाय. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 19 आकड्यावरती धावसंख्या 19 होती. पुढे 19 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यस पोहोचलेत आणि झेल देखील पकडलाय. चौकाराचं प्रत्युत्तर दिलं. माघारी परतावा लागतंय. विकेट आली. धक्का क्रमांक 2 गजानन गुरव बागतील पवेलियन. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच तानाजी चौगुलेला आपण पाहतोय. राधानगरीचा खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तानाजी चौगुले येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इन्व्हाइट केलंय. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी अर्थातच तानाजी याच्या खांद्यावरती दिली. 19 धावा धाव फलकावरती 19 ऑन दी बोर्ड. 19 आकड्यावरती धावसंख्या 19 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते अर्थातच तानाजी चौगुलेच्या खांद्यावरती. बागफुटला जाऊन पुश करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. फॉलिंग स्वीप. फटका इथे फसलाय. संधी विकेटची आहे. परतावं लागतंय माघारी. आयकॉन खेळाडू प्रमोद चव्हाणची खेळ संपुष्टात. आयकॉन खेळाडूने आणले. काटाने इथे काटा काढलाय. धक्का क्रमांक 3 प्रमोद बागतील पवेलियन.
त्यामुळे ते चांगलं नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये सांगलीचा बाहुबली अर्थातच समाधान खडके दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. समाधान खडके यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 19 आकड्यावरती तिसरी विकेट, तिसरा धक्का इथे बसलाय. स्क्वेअर कटचा फटका बॅकफुटला जाऊन फटका इथे चांगला केला जातोय. गॅप शोधलाय, धावा मिळतात ते 4. समाधान खडकेच्या बॅटमधून ब्रँडन स्टोक चौकार. आडवा बाटने ऑन साइडला फटका इथे केलाय. प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर बॅक टू बॅक बाउंड्रीज. लगातारचा दुसरा चौकार समाधान खडकेच्या बॅटमधून. सत्तावीस धावा फलकावरती बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळेस देखील फक्त आणि फक्त दिशा दिली जाते. दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव फलकावरती एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच आता मात्र जाऊन पोहोचतं 28 आकड्यावरती. 28 ऑन दी बोर्ड. रमेश पाटील यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. मन फ्रॉम चुयाचा आहे खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्यावेळेस देखील सरबाटने फक्त आणि फक्त पुश केलं. सिग्नल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता, थांबवलं गेलं. एका धावेवरती षटक क्रमांक 3 संपलं. 29 धावा धाव फलकावरती. ड्रिंक्स ब्रेक सावधी झाला. 3 षटकांचा काही संपलाय. 29 धावा धाव फलकावरती. स्कोर काय सांग की 29 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी निश्चितच दिली जाते. अमित कांबळे शाहूवाडी कोळगावला बिलॉंग करणारा खेळाडू सध्याच्या घडीला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 29 ऑन दी बोर्ड. 29 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय.
यावेळेस देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र रोखल्या. अर्थातच आपण पाहिलं तर 29 आकड्यावरती धावफलक रोखलाय. यावेळेस देखील स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत बॅक टू बॅक डॉट बॉल. अडवा बाटने मिस टाइम स्ट्रोक फटका इथे फसलाय. चौथ्या विकेटची संधी आणि संधीचा केलाय सोना. रमेश पाटील बागतील बबल धक्का क्रमांक 4. तुमच्याकडे माझ्या कमेंट्स अडवा बाटने स्वप्नील आलेत. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक नाही येत. वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडतो. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 31 या आकड्यावरती 31 ऑन द बोर्ड. 31 धावा फलकावरती आपण पाहतोय. दरम्यान षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे. 31 धावा फलकावरती लगावला गेलाय. अमित कांबळेचं हे षटक अगदी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी अमित कांबळेची मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाल्या. स्विचचा फटका, रिव्हर्सचा फटका, स्वप्नील ननवडेच्या पाठपर्यंत मोठा धमाका, बिग ब्लास्ट, बिग हिट सिक्सर. याचं निश्चितच या फटक्यामध्ये फरदीन काझीची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील आपण पाहिलं तर सांगरूचा फरदीन काझी देखील आहे. म्हणजेच काय तर षटकार इथे चांगल्या पद्धतीचा केचलाय. स्वप्नील ननवडे जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. मन फ्रॉम राधानगरीचा हा सुपरस्टार खेळाडू आपण पाहतोय. धावसंख्येचं टोटल मात्र वधारतंय. 37 धावा धाव फलकावरती. फुटला गेले. फटका पुन्हा एकदा केला. एक्स्ट्रा कव्हर शॅडो कव्हर फटका. धन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. आला आणखीन एक बँड स्ट्रोक चौकार. षटक क्रमांक 4 संपला. धावसंख्या 41 आकड्यावरती. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धाव फलकावरती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी निश्चितच दिली जाते नितीन शिंदे यांच्या खांद्यावरती. कोलवटापाचा बॉल ऑन साइडला टर्न केला जात आहे. दरम्यान प्रोटेक्शन डीप मधून येते. सिंगल धाव इथे कंप्लीट झाल्या आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतंय.
धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 42 आकड्यावरती 42 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग इन वरती स्वप्नील ननवरेवर आपण पाहतोय एक राधानगरीचा जबरदस्त खेळाडू सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. हो हो, हा चेंडू जबरदस्त होता. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. एकदा इथे पुन्हा एकदा कंप्लीट केलं. दरम्यान आपण पाहिलं तर 43 धावा धावफलकावरती पाहतोय. 43 ऑन द बोर्ड. 43 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळत आहे. अडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून येते. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. परतलेत मात्र थांबवलं गेले. एका धावेवरती पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल आल्यात. चव्वेचाळीस आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दरम्यान शॉर्ट टर्बांचा क्षेत्ररक्षक घेतोय. सिंगल इथे कंप्लीट झाले. पंचेचाळीस आकड्यावरती धावफलक 45 ऑन द बोर्ड. निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूंवरती 4 सिंगल्स येत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. फटकाला जवाब केलाय. समाधान खडकेच्या पाठपर्यंत समाधानकारक षटकार. प्रत्येक षटकारासाठी भगवान चाबुक सर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज समाधान खडके यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. यस, त्याचबरोबर त्यांची मॅच पाहण्यासाठी अर्थातच त्यांचे गुरुवर्य विजय पाटणकर सर हे देखील उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यस, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज अनिल गराळे सर यांच्याकडून आलाय. कोलबा टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिसत नाहीये. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागतं आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 52 या आकड्यावरती षटक क्रमांक 5 ची सांगता 52 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यान त्याचबरोबर पुढारीचे पत्रकार तसंच आदरणीय अनिल गराळे सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर लोकमतचे पत्रकार तसंच मच्छिंद्र मगदुम सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सर आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्क वरती अर्थातच तानाजी चौगुले यांना आपण पाहतोय. तानाजी चौगुले आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. कोलबा टप्प्याचा बॉल यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये इथे डिलिव्हर्ड केलाय. दरम्यान टॉप बॉल आलाय.
यस, कौतुक करावं लागेल की विकेट किपर दिगंबर चिले यांचा दावा रोखला खऱ्या अर्थाने. 52 धावा फलकावरती, 52 ऑन दी बोर्ड. खळबळाटाचा बॉल समोरच्या दिशेने फटका यावेळेस देखील केला. अमित कांबळे येतात डीप मधून, सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला, थांबवला गेलाय. एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच आपण पाहिलं तर 53 या आकड्यावरती, 53 ऑन दी बोर्ड. 53 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. 6वं षटक प्रगतीपथावरती, 6व्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. हो, चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय, तानाजी चौगुले जबरदस्त चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर मिडल आणि ऑफ स्टंपच्या वरून जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला. प्रोटेक्शन डीप मधून अमित कांबळे यांचे इथे सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 54 आकड्यावरती, 54 ऑन दी बोर्ड. 54 धावा फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, लोअर फुल टॉस खराब चेंडू, यावेळेस फटका केलाय. 9+6, 7 धावांचा जॅकपॉट. समाधान खडकेच्या पाठ पडून षटकार. यस, 100 रुपये खात्यामध्ये जमा झाले, 200 रुपये खात्यामध्ये जमा झाले जातात अनिल गरासर. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर भगवान चाबुक सर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. तिसऱ्या पंचांची मागणी येथे केली जाते. हिट्स नो बॉल, नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले. 9+6, 7 धावांचा जॅकपॉट मैदानाच्या आतमध्ये ऍड झालाय. असेल 61 धावा फलकावरती. लो फुल टॉस फ्री हिटचा बॉल ऑन साइडला टर्न केला जाते. प्रोटेक्शन डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. सिंगलला इथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश आलंय. 2 धावा फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 63 या आकड्यावरती, 63 ऑन द बोर्ड. 63 धावा फलकावरती. कोलवाडापाचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटकाला जवाब केलाय. यावेळेस देखील चालाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. समाधान खडकेच्या वाटपर्यंत आणखीन एक चौकार. यस, म्हणूनच या खेळाडूला सांगरोळचा बाहुबली म्हणून असं म्हटलं जातं आणि त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. अगदी आपण पाहिलं तर संघ अडचणीमध्ये आला आणि त्यानंतर अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी समाधान खडकेंची एंट्री झाली आणि समाधानकारक कामगिरी आपल्या संघासाठी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा फलकावरती 6 षटकांच्या अखेरीस.
बबलू पाटील आले अर्थातच प्रशांत पाटील यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. अर्थातच विचार केला तर षटक क्रमांक 7 शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. सर बॅटने लॉफ केला, स्वप्नीलच्या बॅटवरून हवा येल्ला, धावा मिळतात पूर्णपणे 6. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 73 या आकड्यावरती 73 ऑन द बोर्ड. 73 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. अफलातून टायमिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला आणखीन एक मोठा धमाका, बॅक टू बॅक सिक्सेस, लगातारचा येणारा दुसरा षटकार. 79 आकड्यावरती धावफलक निश्चितच आपण पाहिलं तर प्रमोद चव्हाण आणि गजानन गुरव यांची विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं 50 धावा देखील बनवल्या जातील का, मात्र त्यानंतर समाधान खडके आणि स्वप्नीलने पुन्हा एकदा संघर्षमय बॅटिंग करून संघाला एका सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने निश्चितच संघाला आणून ठेवलाय. लोअर फुल टॉस बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र रनआउटची अपील केली जाते. दरम्यान पाहिलं तर नॉट आउटचा इशारा आला. एकोणऐंशी आकड्यावरती धावफलक डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान षटक क्रमांक 7 इथे प्रगती पथावरती 7व्या षटकाचा खेळ चालू आहे. 79 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लो फुलटॉस होता, मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला मात्र थांबवला गेलाय. समाधान खडके यांनी जबाबदारी स्वतःच्या कांद्यावरती घेतल्या. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इथे इशारा येतोय. दरम्यान वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव, व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती. ओके, 1 धाव धावफलकावरती आल्या. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 81 आकड्यावरती धावसंख्या. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतो त्याच्या मस्तकावरून दस्तक देत असताना धावा मिळतात तसा स्वप्नील नवरेच्या पाठवरून अखेरच्या बॉलवरती मोठा धमाका षटकार. 7 षटकांचा खेळ ते संपलाय. एकदा जोरदार टाळा या दोन्ही खेळाडूंसाठी होऊन जाऊ द्या. 12 चेंडू आणि 32 धावा स्वप्नीलच्या बॅटमधून आणि 13 चेंडू आणि 32 धावा समाधान खडकेच्या बॅटमधून. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त खेळ केले. 7 षटकांच्या अखेरीस 87 धावा जिंकण्यासाठी 42 मध्ये 88 ची गरज.
हॅलो चेक 42 चेंडू आणि या 42 चेंडूमध्ये आवश्यकता अर्थातच 88 धावांची असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दीपक खांबे आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने मानफ्रा राधानगरी अर्थातच दीपक खांबे आणि त्याच्या साथीने तानाजी चौगुलेला आपण पाहतोय मानफ्रॉम राधानगरी. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी अर्थातच दिली जाते समाधान खडके यांच्या खांद्यावरती. समाधान खडके गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी दिली जाते स्ट्रायकिंग एन वरती दीपक खांबे यांना आपण पाहतो. प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू व्हायला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये गर्दी प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणामध्ये जोडले जात आहेत. 42 मध्ये 88 ची गरज आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा ज्यासाठी ओळखले जातात तो चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि या एका धावेने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. खाता अर्थातच उघडलाय धर्मराज स्पोर्ट्स काही संघाचं. निश्चितच पाहिलं तर खातं इथे उघडलंय. एक धाव धावफलकावरती. तानाजी चौगुले स्ट्रायकिंग एंड वरती बाला मिळतोय. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं जातं. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक थोडेसे लेट झालेत. फेकी थोडीशी लेट पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव फलकावरतीने सिंगलच्या मदतीने मात्र खातं इथे उघडलं जातं अर्थातच तानाजी चौगुलेचं 2 धावा फलकावरती 2 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती आहे. 2 धावा फलकावरती. यस मेगा फायनलची लढत ठीक 4:30 सुरू होईल याची नोंद घ्यायची. 4:30 मेगा फायनलला सुरुवात होणार आहे. खोलवाडा पाचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाले कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ या स्पर्धेची फायनल घेणार यासाठीचा हा सामना मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. 2 धावा दरम्यान फलकावरती तर षटक क्रमांक पहिलं चालू आहे. समाधान खडके बॅटिंग समाधानकारक केली आता मात्र गोलंदाजी देखील समाधानकारक केली जाते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत. लो फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. आला आणखीन एक ब्रँडन चौकार. 6 या आकड्यावरती धावसंख्या 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. 6 धावा धाव फलकावरती 6 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती आहे. एक चौकार आला. खराब चेंडू हाताला लगेच त्याचा फायदा दीपक खांबेने उचललाय. लो फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकी झाले. बॅकअप येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे पाहायला मिळते. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धाव फलकावरती. बंडू पंत मुगडे सर चांगले एफर्ट्स इथे पाहायला मिळाले. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये होते आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर एफर्ट्स निश्चितच चांगले होते. 2 धावा धाव फलकावरती. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका केला जातोय. फंबल झालाय तर इथे मात्र सिंगल धाव धाव फलकावरती. षटक क्रमांक 1 ची ते सांगता झाले धावसंख्या अर्थातच 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस चला वेग घ्यायचा. 4:30 वाजता ठीक मेगा फायनल सुरू होणार आहे त्यामुळे दोन्ही टीम्स थोडंसं वेग घ्यायचा. टीम मीटिंग नको.
डीजे डीजेच्या एका सुमधुर गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वळतो. अर्थातच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सतीश दाखवत असताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी सतीश यांच्या खांद्यावरती दिली जाते. गॅप शोधला, जबरदस्त फटका, दीपकच्या पाठ करून जमिनीला आग लावणारा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. तेरा धावा फलकावरती 30 ऑन दी बोर्ड. 13 या आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतपर्यंत जाऊन पोहोचताय. फुटला होते, जागा होती, विड्थ होती, वेळ होता आणि त्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. जी गॅप आहे मिड ऑफ आणि कव्हर्स मध्ये ती गॅप भेटली आणि तिथे चौका टोकला. लॉफुल टॉस ऑन साइडला पॅरलल फटका, दीपक खांबेच्या बॅट पडून हवाई हल्ला, हवाई सफर षटकार. एकोणीस आकड्यावरती धावसंख्या, एक चौका, त्यानंतर एक षटकार आलाय. चांगला फटका मैदानाच्या आतपर्यंत. ऑन साइडला टर्न केलाय दीपक खांबे. हकीकत है ख्वाब नहीं, दीपक खांबे तुम्हारा जवाब नहीं, लाजवाब स्ट्रोक षटकार. पंचवीस धावा फलकावरती 25 ऑन द बोर्ड. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत केली जाते. पंचवीस धावा फलकावरती 25 ऑन द बोर्ड. जबरदस्त फटकेबाजी दीपक खांबेची मैदानाच्या आतपर्यंत. बाद सोडला गेले अवय फ्रॉम द वाडी, चेंडू सीमारेषेच्या दिशेने. एफर्ट्स चांगले पाहायला मिळालेत.
स्वीप केला, यावेळेस देखील फटका इथे चांगला केला गेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन डीप मधून सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. त्याचबरोबर बारावाडी प्रीमियर लीगचे सर्व अर्थातच आदरणीय सन्माननीय सुनील पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सर आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. लेफ्ट केलाय, मिड ऑफच्या दिशेने फटका, प्रमोद चव्हाण चेंडू पर्यंत, कॅच 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 पकडले, वर कॅच, कमालीचा झेल, बटरफ्लाय कॅच, धक्का क्रमांक पहिला, दीपकची विकेट. दीपक बॅक टू द पवेलियन. जबरदस्त झेल, अप्रतिम झेल इथे मैदानाच्या आतमध्ये पकडला गेला. अर्थातच प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून आणि आता मात्र माघारी धाडलाय. दीपक कांबेची खेळी संपुष्टात आली आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच दिगंबर चिले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. फलकावरती षटक क्रमांक 2 इथे संपलं. जिंकण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या अर्थातच चेंडू 57 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गजानन गुरव यांना आपण पाहतोय. गजानन गुरव आले होते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 ची इथे जबाबदारी अर्थातच गजानन गुरव यांच्या खांद्यावरती. समोर आयकॉन खेळाडू तानाजी चौगुलेला आपण पाहतोय. 30 मध्ये 57 ची आवश्यकता आहे. 30 चेंडूमध्ये 57 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. निश्चितच आपण विचार केला तर कुठेतरी चांगली सुरुवात इथे मिळाली धर्मराज स्पोर्ट्स कळी संघाला. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पण पाहिलं तर हा सामना जिंकणारा संघ अर्थातच तिकीट टू फिनाले फायनल मध्ये दाखल होईल. त्याचबरोबर विचार केला तर हरणारा संघ 3ऱ्या क्रमांकावरती संपन्न करेल ही स्पर्धा. मात्र आपण या मॅच मध्ये विचार केला तर कुठेतरी सुरुवात चांगली मिळाली. कौतुक दीपक कांबेचं झालं, कारण 11 चेंडू मध्ये 29 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून साकारली गेली. आडवा बातमी ऑन साइडला फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत, धावा मिळतात त्या 4. आला आणखीन एक ब्रँडन चौकार. आकड्यावरती धावसंख्या 28 मध्ये 53 ची आवश्यकता आहे. धावा धावफलकावरती 36 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. गजानन गुरव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती
एक चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला आडवा बाटने फटका इथे केलाय. क्षेत्ररक्षक येत दरम्यान सिंगल धाव कंप्लीट झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय. सदतीस धावा धावफलकावरती 37 ऑन द बोर्ड. लॉफ केलाय ऑन साइडला तानाजी चौगुलेच्या बाट पूर्ण फटका. इथे फर्स्ट विकेट मिळते. धक्का क्रमांक दुसरा तानाजी बागटुले बबल यांना. बॅटर नितीन शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर नितीन शिंदे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 37 आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. दुसरी विकेट आली. पाचची कडा घेतल्या पाठीमागे चालला बागपट पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान इथे एक सिंगल पूर्ण केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 38 या आकड्यावरती. षटक क्रमांक तिसऱ्याची ते सांगता झाले. 38 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेकचा अवधी झालाय. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 50 ची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेकचा अवधी झाला. 24 मध्ये 50 ची आवश्यकता.
आउटफुटला गेले, फटका इथे केला जातोय, प्रोटेक्शन डीप मध्ये आहे, सिग्नल कंप्लीट झाले आणि फंबल झालाय, चुकी झाली आहे रोहन चौगुलेकडनं आणि धावा मिळतात त्या 4. आला आणखीन एक चौकार. लाजवाब फटका, जबरदस्त टायमिंग, नितीन शिंदेच्या बाट पडून मोठा धमाका, बिग ब्लास्ट, बिग एट सिक्सर. दोन धावा आल्या दरम्यान 50 आकड्यावरती धावसंख्या 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका आणि तीन शिंदेच्या पाठ पडून हवाई सफर करून आणली आहे. ब्रँडेड स्ट्रोक आलाय, षटकार सारावींसाठी. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाले. नितीन शिंदे कौतुक करावं लागणार आहे. खोलवर टपाचा बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला परतल्या दुसऱ्या धावेसाठी आणि निश्चितच 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्णत्वास आले. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 58 आकड्यावरती 58 ऑन द बोर्ड. 58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लो फुल टॉस ऑन साइडला लावा किती ताकद. नितीन शिंदे सांगतोय जमीन आहे वाकत. आणखीन एक मोठा धमाका, बिग ब्लास्ट, बिग एट सिक्सर. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 24 ची गरज आता मात्र सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती अर्थातच आपल्याला पाहायला मिळत होते म्हणजेच धनराज स्पोर्ट्स कळीचा संघ. अठरा 24 ची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. हॅलो, कुपेरीचे युवा नेते बबलू पाटील साहेब, आपण स्टेजवर यायचं आहे, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर अनिल घराळ साहेब, निलेश सुतार साहेब, आपण स्टेजवर यायचं आहे. जयदीप पाटील, आपण स्टेजवर यायचं आहे. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे ती धर्मराज स्पोर्ट्स कळे संघाला. हॅलो,
या स्पर्धेसाठी आम्हाला जे मार्गदर्शन लाभलं ते आदरणीय सचिन पाटील साहेब, सरपंच विद्यमान सरपंच शिरोली तुम्हाला, त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ सुनील पाटील साहेब विठलाईवाडी, रामजी घाडगे माई सेवा केंद्र, त्याचबरोबर मयूरसिंह खाडे साहेब, गजानन शिवदे साहेब, केतन खाडे अप्पा, आदित्य नाळे, आदित्य खाडे, गणेश खाडे साहेब, विनायक खाडे, बबलू पाटील साहेब, निलेश सुतार, बाजीराव कांबळे साहेब, त्याचबरोबर भगवान चाबुक साहेब, नागेश रावळ, संदीप वाघवेकर, संदीप नाळे, ओमकार कासोटे, वैभव नाळे, ओमकार नाळे मुंबई पोलीस, स्वरूप नाळे गोकुळ दूध संघ, त्याचबरोबर ज्ञात अज्ञात सर्व देणगीदारांचं सांगरू क्रिकेट क्लब स्वतःचे आभार आहे. यस 69 धावा फलकावरती 13 मध्ये 39 गरज आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल आला. षटक क्रमांक 5 संपलाय. 69 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडू आवश्यकता असणार तसंच 19 धावांची 12 मध्ये 19 ची गरज. गुरुदाच्या ट्रॅक वरती आताच गजानन गुरवेंना आपण पाहतो. 12 मध्ये 19 आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असणार आहे. स्ट्रायकिंग इन वरती दिगंबर चिले आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका खेळावा फुलातून फटका धावा मिळतात त्याच्यावर. दिगंबर चिलेच्या बाद करून चौकार. कुमाडापाचा बॉल जरा वाटणे घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत मात्र झेल इथे सोडलाय. अर्थातच बंडोपंत मुगडे सर यांच्याकडून थोडीशी चुकी झाल्या. दहा चेंडू आणि 14ची आवश्यकता आहे. 10 मध्ये 14ची गरज मैदानाच्या आतपर्यंत असणार आहे. वळवला बॉल टप्पा पडला बाहेरच्या दिशेला काटा बदलला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे.
नागपूरला गेले दिशा दिली जाते. पुन्हा एकदा बॉलर येत आहे स्वतः फॉलो थ्रू मध्ये. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र जाऊन पोहोचतोय 75 या आकड्यावरती. 8 मध्ये 13ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 13 धावाची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त सामना. कोणता संघ जाणार या स्पर्धेच्या फायनल मध्ये यासाठी हे उत्तर आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धावा फलकावरती. कोणता संघ खेळणार हॉटेल मनस्वी संघाच्या विरोधामध्ये याच्यासाठीचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर धर्मराज स्पोर्ट्स कळीचा संघ आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर कमबॅक करण्याची क्षमता अर्थातच हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाकडे देखील आहे आणि ती कमबॅक करण्याची क्षमता आता दाखवावी लागणार आहे. स्ट्रायकिंग इन वरती दिगंबर चिले. 8 मध्ये 13ची आवश्यकता. पुढचा बॉल गजानन गुरवचा. नागपूरला गेले फटका केला. लाजवाब स्ट्रोक. धावा मिळतात पूर्णपणे 4. दिगंबर चिले यांच्या बाटपरून चौकार. जसा चौकार आला तसा पाठीमागून कळेकरांच्या समर्थकांचा देखील जल्लोष झाला. जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. कळेकर देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिले. चौकाराला लेग कटर चेंडू विरत होती. जागा होती. हाफ ट्रॅकर बॉल आणि तिथे चौकार येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या 79 आकड्यावरती. 7 मध्ये 9ची गरज. धावा धाव फलकावरती. 7 मध्ये 9ची गरज. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल इथे कंप्लीट झालं. फंबल झालं. दुसरीचा कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी. तिसरीसाठी प्रयत्न होणार का? तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झाले. तिसरी धाव धोक्याची आहे. तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 3 धावा इथे पूर्णत्वास आलेत. म्हणजेच काय आता सामन्याचं समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ जाणार या स्पर्धेच्या छत्रपती शाहू कुंभे प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये याचं उत्तर येणार 6 चेंडूवरती. 6 मध्ये 6ची गरज. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर केडीसी लाईव्हचे मुख्य कॅमेरामॅन अर्थातच गुंडा कांबळे सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सर स्वागत. गोलगाची मार्क वरती अर्थातच स्वप्नील ननावरेला आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस. मॅच फिनिश. सामना जिंकलाय अर्थातच धर्मराज स्पोर्ट्स कळे संघ ठरलाय या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्टचा संघ. वटलेड ज्या 2 संघांनी सकाळचा पहिला सामना केला होता तेच 2 संघ आता मात्र आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यामध्ये या स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या मॅचचा अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साधतोय ज्या खेळाडूने 13 चेंडू आणि 31 धावांची नाबाद खेळी साकारली. अर्थातच कळेचा सुपरस्टार खेळाडू नितीन शिंदे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय राजेंद्र वनवरे सर यांच्याकडून